नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कोकिळा मेश्राम तुम्हा सर्वांचे स्वागत करीत आहे आपल्या स्टडीलॉजी या युट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला अभ्यासायची आहे पोएम, ती म्हणजे प्लीज लिसन। प्लीज लिसन याचा अर्थ होतो जरा माझं ऐकून घ्या। इथं जो पोएट आहे, स्पीकर आहे, तो अनॉनिमस आहे, म्हणजेच काय आहे, अननोन आहे। कोणी लिहिलंय हे आपल्याला माहिती नाही आहे। आणि द स्पीकर ऑफ दिस पोएम इट सीम्स टू बी एडोलसंट, म्हणजेच काय तर ह्या जो पोएमचा स्पीकर आहे, जे पोएम मधून ज्यानं जे म्हटलेलं आहे तो काय आहे, आता जस्ट एंगरवन होत आहे, जस्ट मोठा होत चाललेला आहे। आणि ह्या कवितेद्वारे, ह्या पोएमद्वारे त्याला म्हणायचं आहे की तुम्ही माझं जरा ऐकून घ्या। हे इथं तो आपल्या पॅरेंट्सला रिक्वेस्ट करत आहे। आता बघून घेऊया इथे काय म्हणत आहे। फर्स्ट ऑफ ऑल मी ही पोएम वाचून घेते। When I ask you to listen to me, when I ask you to listen to me and you start giving me advice, you have not done what I asked. When I ask you to listen to me and you begin to tell me why I should feel that way, you are trampling on my feelings. म्हणजे काय म्हणत आहे, ह्या स्टँजाद्वारे इथला जो पोएट आहे, जो स्पीकर आहे, तो काय म्हणत आहे की तुम्ही मला जरा ऐकून घ्या। तो आपल्या पॅरेंट्सला रिक्वेस्ट करत आहे की माझं जे काही म्हणणं आहे तुम्ही आधी ऐकून तर घ्या। जेव्हाही मी तुम्हाला काही म्हणतो की माझं ऐकून घ्या, मी तुम्हाला काही विचारत आहे असं जेव्हा मी तुम्हाला स्टार्ट करतो किंवा तुमच्या जवळ जेव्हा मी येतो, तेव्हा तुम्ही काय करता, माझं म्हणणं नीट ऐकून घेत नाही आणि तुम्ही मला ऍडवाइस द्यायला सुरुवात करता। म्हणजे माझं म्हणणं कंप्लीट व्हायच्या आधीच तुम्ही मला ऍडवाइस देणं चालू करता। हे सरासर काय आहे, तुमचं चुकीचं आहे। आय शुडंट फील दॅट वे, यू आर ट्रॅम्पलिंग ऑन माय फिलिंग। आणि जेव्हा तुम्ही माझं म्हणणं जराही ऐकून न घेता जेव्हा तुम्ही मला ऍडवाइस देणं चालू करता, सल्ला देणं चालू करता, किंवा मला जे पाहिजे ते ऐकून न घेता मला तुम्ही आपलंच बोलणं चालू करता, तेव्हा तुम्ही काय करता, माझ्या भावनांना इरिस्पेक्ट करता, माझ्या भावनांचा अपमान करता। म्हणजे ट्रॅम्पलिंग मीन्स व्हॉट हियर, ट्रॅम्पलिंग मीन्स व्हॉट टू ट्रीट अंडर फूट, म्हणजे काय, आपल्या भावनांना पायदळीत उडवणे, आपल्या भावनांचा अपमान करणे असा इथे अर्थ होतो। तर स्पीकरला इथे म्हणायचं आहे की तुम्ही माझं ऐकून न घेता जेव्हा तुम्ही ऍडवाइस देणं स्टार्ट करता, तेव्हा तुम्ही माझ्या मतांचा, माझ्या भावनांचा काय करता, अपमान करता। माझ्या ज्या भावना आहेत त्यांचा तुम्ही पायदळीत उडवता। त्याच्यानंतर बघा, व्हेन आय आस्क यू टू लिसन टू मी and you feel you have to do something to solve my problem, you have failed me, strange as that may seem. जेव्हा मी तुम्हाला विचारतो, जेव्हा मी तुमच्याकडे येतो काही विचारायला, जेव्हा मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की जरा माझं ऐकून घ्या, तेव्हा तुम्ही काय करता, याला काही प्रॉब्लेम असतील असं फील करता, असं वाटून घेता। आणि जे काही माझे प्रॉब्लेम्स आहेत, जे माझ्या समस्या आहेत, त्या तुम्ही स्वतः सोडवून देता। पण असे करत असताना तुम्ही जराही माझ्या मतांचा विचार करत नाही। आणि यावेळेस मला असं वाटते की तुम्ही मला सरासर अपयशी ठरवता। तुम्ही सरासर इनडायरेक्टली काय करता, माझ्या निर्णय क्षमतेवर काय करता, बंधनं घालता। आणि हे किती विचित्र आहे की तुम्ही माझं काहीच ऐकून घेत नाही। मला काय म्हणायचं आहे, तुम्ही माझं बोलणं कंप्लीट पण करून देत नाही आणि तुम्ही सरळ सरळ माझी समस्या सोडवायला सुरू करता, माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता, मला ऍडवाइस देणं चालू करता। आणि इथेच तुम्ही माझ्या भावनांचा अपमान करता, इथेच तुम्ही माझ्या निर्णय क्षमतेवर काय करता, बोट देता इथेच। आणि इथेच तुम्ही मला माझ्या निर्णय क्षमता, मी जे काही निर्णय घेईल, जे माझी बुद्धी आहे, जी माझी कार्यक्षमता, याच्यामध्ये तुम्ही अडथळे आणता आणि मला इथे अपयशी ठरवता, असं इथे स्पीकरचं म्हणणं आहे। नंतर बघा, लिसन, ऑल आय आस्क इज दॅट यू लिसन, डोंट टॉक और डू, जस्ट हिअर मी। माझं काय म्हणणं आहे की तुम्ही मला फक्त काय करा, ऐकून घ्या। माझं काय जे म्हणणं आहे, तुम्ही माझ्यासाठी काहीही करायची गरज नाही, तुम्ही फक्त मला ऐकून घ्या। माझं जे म्हणणं आहे हे तुम्ही फक्त काय करा, ऐकून घ्या। ऍडवाइस इज चीप,
आता ऍडवाइस म्हणजे काय आहे इथे? ऍडवाइस म्हणजे सल्ला देणं. आणि चीप म्हणजे, चीप मीन्स व्हॉट? चीप मीन्स स्वस्त. सो ऍडवाइस इज चीप. सल्ले देणं किती स्वस्त आहे, किती सोपं आहे. 20 cents will get you both dear Abby and Billy Graham in the same newspaper. सल्ले देणं किती सोपं आहे हे तर मी माझं काही कुठेही मिळवू शकतो. म्हणजे मला ज्या काही प्रॉब्लेम्स येतील, माझ्या काही समस्या असतील आणि जर मला त्यावर तोडगा पाहिजे असेल, माझ्या प्रॉब्लेमवर मला काही सोल्युशन हवं असेल तर तो मी सोल्युशन कुठूनही निवडू शकतो, कुठूनही शोधू शकतो. अगदी न्यूजपेपर मध्येही काही तज्ञ असतात, ऍज लाईक ॲबी अँड बिली ग्राहम यांच्यासारखे काही तज्ञ आहेत जे न्यूज पेपर मधून आपल्याला सल्ले देण्याचं काम मोफतपणे कार्य करत असतात किंवा स्वस्तात त्यांचं काम चालू असतं. तेव्हा मी माझ्या जे समस्या आहेत, माझे प्रॉब्लेम्स आहेत ते मी कुठेही शोधू शकतो. त्याचे प्रॉब्लेम्सचे त्यांना कुठूनही सॉल्व्ह करू शकतो. पण माझं असं म्हणणं आहे की जेव्हा मी तुमच्या जवळ येतो, म्हणजे आपल्या जेव्हा तो पॅरेंट्स कडे जातो जो स्पीकर, तेव्हा त्याची एकच अपेक्षा असते की त्याला जेही त्याच्या मनामध्ये येते तेव्हा पॅरेंट्सनी प्रत्येक वेळेस पुढाकार न घेता, पॅरेंट्सनी प्रत्येक वेळेस त्याला एकदम स्पून फिडिंग न करता, एकदम पॅम्परिंग न करता काय करायचं असते, फक्त थोडा वेळ त्याला पूर्णपणे ऐकून घ्यायचं असते आणि हेच स्पीकरला यातून सांगायचं आहे. अँड आय कॅन डू फॉर माय सेल्फ, आय एम नॉट हेल्पलेस, मे बी डिस्करेज्ड अँड फाल्टरिंग बट नॉट हेल्पलेस. जेव्हा मी तुमच्याजवळ माझं म्हणणं घेऊन येतो तेव्हा मी काही हेल्पलेस नसतो. मला माझ्या समस्येवर कोणता तोडगा काढायचा किंवा कसं माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं हे मला माहीत नसते, असं काही नसते. तेव्हा काय करत असतो मी, फक्त तुमच्याजवळ ते शेअर करायला येत असतो. आणि जेव्हा तुम्ही माझ्यासाठी काही करता, मला जे करायला हवं असते किंवा जे मी काही पूर्णपणे केलेच पाहिजे अशा गोष्टी जेव्हा तुम्ही माझ्यासाठी करता तेव्हा तुम्ही मला काय करता, अपयशी ठरवता, निराश करता. डिस्करेज म्हणजे काय होते इथे? डिस्करेज म्हणजे निराश होते. आणि फाल्टरिंग करता, फाल्टरिंग म्हणजे काय करणे होते? टू हेजिटेट. काय होते? टू हेजिटेट म्हणजे अडथळे आणणे किंवा अडखळणे. एखादी गोष्ट जर आपल्याला करायची आहे, प्रत्येकालाच पहिल्याच प्रयत्नामध्ये काही यश येत नाही, काही वेळा तो धडपडतो, अडखडतो. तर त्याचा असा अर्थ इथे, त्या अर्थाने इथे फाल्टरिंग हा शब्द घेतलेला आहे. आणि मी काही प्रत्येक वेळेस जर मला कुठलं कार्य करायचं असेल तर मी धडपडू शकतो, पडू शकतो, परंतु मी अपयशी आहे किंवा मला निर्णय क्षमताच नाहीये असा इथे अर्थ होत नाही. तेव्हा तुम्ही मला जरा माझे काम स्वतः करू द्या, मला निर्णय स्वतः घेऊ द्या. भलेही ते चुकीचे असतील तर नंतर तुम्ही त्यावर सल्ला द्या, परंतु सर्वात आधी काय करा, मला ऐका, अशी रिक्वेस्ट स्पीकर ह्या पोएमद्वारे आपल्या पॅरेंट्सला करत आहे. When you do something for me that I need to do for myself, you contribute to my fear and inadequacy. आता इथे काय होतो, जेव्हा तुम्ही माझ्यासाठी काहीतरी करता तेव्हा याचा अर्थ काय होतो, तुम्ही मला सपसेल अपयशी ठरवता, तुम्ही माझ्या भीतीमध्ये भर घालता. कारण जी गोष्ट मला करायला पाहिजे ते तुम्ही मला आयती करून देता, मला स्पून फीड करता. त्याच्यामुळे काय होतं, मला आयतं खायची वेळ होतं, माझ्या बुद्धीला चालनाच भेटत नाही. आणि अशा करण्याने मला काय होते, माझ्या मनामध्ये भीती निर्माण होते की मी ही गोष्ट करू शकेल की नाही. आणि अजून काय होते, इनएक्वेडसी म्हणजेच काय होते, माझं बुद्धीला ताणच भेटत नाही. आणि अशा गोष्टी करून तुम्ही माझं काय करता, विवेक शून्य माझी बुद्धी बनवत असता, असं इथून स्पीकरला सांगायचं आहे. नंतर बघा, बट व्हेन यू ऍक्सेप्ट ॲज अ सिम्पल फॅक्ट that I feel what I feel, no matter how irrational, then I can stop trying to convince you and get about this business of understanding what's behind this irrational feeling. आता इथं काय आहे की जेव्हा तुम्ही हे मान्य कराल की ऐकून घेणं किती सोपं आहे, माझ्या मनात कुठल्याही भावना येऊ दे, भलेही त्या गैर असू दे, विवेक शून्य असू दे, त्यांना कुठलाच मिनिंग नसू दे, परंतु त्या तुम्ही आधी ऐकून तर घ्या. नंतर मला कळलं पाहिजे की त्या किती महत्वाच्या आहेत, इम्पॉर्टंट आहेत की अनइम्पॉर्टंट आहेत, त्याच्यावर मला नंतर
तोडगा काढता येईल, त्यांच्या मागचे कारण शोधता येईल आणि त्यावर मला विचार करता येईल. आणि असं जेव्हा मला करता येईल तेव्हा असं करण्यासाठी तुम्ही काय करा, फक्त आणि फक्त माझं जरा ऐकून घ्या, असं इथे पोएटनी म्हटलेलं आहे. अँड व्हेन दॅट्स क्लिअर द आन्सर्स आर ऑब्वियस अँड आय डोंट नीड ऍडवाइस. इरॅशनल फिलिंग्स मेक सेन्स when we understand what's behind them. आता जेव्हा मला काही प्रश्न पडलेले असतात तेव्हा तुम्ही लगेच उत्तर देता, परंतु जर तुम्ही असं केलं नाही तर माझ्या बुद्धीला थोडं ताण पडेल, मलाच माझ्या प्रश्नांची उत्तरं शोधता येईल आणि माझ्या निर्णय क्षमतेत काय होईल, वाढ होईल. आणि माझ्या मनामध्ये असे गैरप्रश्न का निर्माण झाले, का अशा समस्या निर्माण झाल्या, असे प्रॉब्लेम्स का आले, याच्या मागची कारण मला योग्य अगदी क्लिअरपणे शोधता येतील. ऑब्वियस म्हणजे क्लिअरली, सरळ सरळ. नंतर बघा, परहॅप्स दॅट्स वाय प्रेयर वर्क्स समटाइम्स फॉर सम पीपल बिकॉज गॉड इज म्यूट अँड ही डझंट गिव्ह ऍडवाइस ऑर ट्राय टू फिक्स थिंग्स. आता काय, म्हणूनच असं म्हटलं जाते की कधी कधी देवाकडे आपण ज्या प्रेयर करतो त्या काय करतात, वर्स करतात. म्हणजे देवाकडे, देवाच्या घरी जे आपण आपले गाराने मांडून जातो, आपल्या समस्या आपण मांडतो, त्या काय होतात, सोडवलेल्या जातात. आणि का बरं असं होतं, कारण देव प्रत्येकाची गाराने ऐकतो, प्रत्येकाच्या समस्या ऐकतो, प्रत्येकाचे जे प्रॉब्लेम्स आहेत, प्रत्येकाचे काय म्हणणं आहे तो देव ऐकून घेतो. परंतु तो काय राहतो, चुपचाप राहतो. म्हणजे काय राहतो इथे, गॉड कसा आहे, म्यूट. त्याच्यामुळे काय होते, जेव्हा आपल्या मनात खूप साऱ्या प्रश्नांचा भडीमार असतो, खूप आपलं मन भरलेलं असतं प्रश्नांनी, आपण गॉड जवळ जातो आणि त्यांना प्रेयर मार्फत आपल्या समस्या सांगतो. काही काळाने आपलं मन शांत होतो आणि नंतर आपलं मन जेव्हा शांत होतो तर त्या प्रश्नांचं उत्तर, त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आपल्यालाच भेटत असतो. आणि म्हणूनच गॉड कडे केलेल्या प्रेयर काय करतात, वर्स करतात, इथे काय होतात, सफल होतात, असं त्याला इथे म्हटलेलं आहे. कारण गॉड काय करतो, कोणाला उत्तर देत बसत नाही. त्याच्यामुळे स्वतःची प्रश्न स्वतः सोडवण्यासाठी काय करतो, इथे त्यांना प्रेरणा देतो, स्वतःच त्यांना चालना देतो. आणि म्हणूनच आपण गॉड कडे जेव्हा प्रेयर करतो तर त्या काय करतात, वर्क करतात, असं इथं म्हटलेलं आहे. God just listens and lets you work it out for yourself. So please listen and just hear me. And if you want to talk, wait a minute for your turn and I will listen to you. आता देवाकडे जेव्हा आपण प्रेयर करतो तर तो फक्त ऐकण्याचे कार्य करतो, कारण तो कसा असतो, म्यूट असतो. आणि म्हणूनच ऍडवाइस देण्याचे जे कार्य असते तो करत नाही. तो फक्त आपल्याला शक्ती देतो की आपले प्रॉब्लेम आपणच सोडवावे आणि याद्वारेच आपल्या प्रार्थना काय होतात, तिथे सफल होतात, असं म्हटलेलं आहे. आणि म्हणूनच नॅरेटर म्हणजे स्पीकर ह्या पोएमद्वारे असं म्हणत आहे की प्लीज माझं जरा ऐकून घ्या, मला जे काही बोलायचं आहे, मला काय म्हणायचं आहे ते पूर्णपणे ऐकून घ्या, एकदम शेवटपर्यंत ऐकून घ्या. थोडं थांबा तर, माझं ऐकून तर घ्या, मला काय म्हणायचं आहे. नंतर तुम्हाला त्यावर काही ऍडवाइस द्यायचं आहे, तुम्हाला काही सजेशन द्यायचं आहे तर द्या, तेव्हा मी तुमचं नक्की ऐकेन. परंतु माझं म्हणणं सर्वात आधी तुम्ही काय करा, ऐकून घ्या. आता असे प्रश्न जेव्हा कोणाला पडत असतील तर त्या एजची मुलं हे जनरली टीनेजर असतात किंवा एंगर वन असतात. म्हणजे ते एंगर वन कडून ऍडोलसंट कडे काय होतात, ग्रोनअप करणारी मुलं असतात, वाढणारी मुलं असतात. त्यांच्या मनात चंचलता भरलेली असते, मन अगदी अस्थिर असते. आणि अशा प्रश्नांना सोडवण्यासाठी, त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तर कधी कधी आपल्याला त्यांना फक्त ऐकून घ्यावं लागतं. त्यांना लगेच सल्ले देणं चुकीचं ठरतं. त्यांना काय म्हणायचं आहे, त्यांच्या येणाऱ्या भावनांना आपल्याला ऐकून घेऊन नंतर आपण ऍडवाइस देऊ शकतो, परंतु त्यांना ऐकून घेणं पण काय असतं, महत्वाचं असतं, असे इथं ह्या पोएमद्वारे आपल्याला म्हटलेलं आहे. ह्या पोएमचे जे स्पीकर आहेत, ते ऑथर आहेत, ते काही आहेत, अननोन आहेत. म्हणजे कोणी लिहिलेली ही जी पोएम आहे ती आपल्याला माहित नाही. आणि ह्या पोएमचे सेंटर ऑफ थीम म्हणजे प्लिया काय आहे, तर तुम्ही माझं म्हणणं जरा काय करा, ऐकून घ्या.
आणि ही रिक्वेस्ट कोण कोणाला करत आहे, तर हे स्पीकर आपल्या पॅरेंट्सला करत आहे, आपल्या फॅमिलीला करत आहे. आणि हा जो स्पीकर आहे तो कोण आहे, एंगर वन आहे. म्हणजे आता सतत वयात आलेला व्यक्ती किंवा मुलगा आहे जो आपल्या पॅरेंट्सला काय करत आहे, रिक्वेस्ट करत आहे की माझ्या मनात येणाऱ्या प्रश्नांना मीच सोडवलं पाहिजे. तेव्हा तुम्ही काय करा, फक्त मला बळ द्या, हेल्प करा. तुम्ही मला माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यात फक्त हेल्प करा, मदत नका करू किंवा एकदम डायरेक्टली सोडवू नका. तुम्ही फक्त माझं ऐकून घ्या. जर मला जमलंच नाही तर नंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह करा किंवा ऍडवाइस द्या, परंतु माझ्या भावनांना ऐका, माझ्या मतांना ऐका, त्यांचा रिस्पेक्ट करा, त्यांना ऐका आणि नंतर मला काय वाटतील यामध्ये थोडंफार हेल्प करा. आणि जेव्हा असं तुम्ही कराल तेव्हा मी तुमचं नंतर नक्कीच ऐकून घेईन, असं इथं स्पीकरला म्हणायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही आपली पोएम अभ्यासून झालेली आहे. याच्यानंतर आपल्याला अभ्यासायचं आहे ते म्हणजे मार्जिनल क्वेश्चन्स. काय अभ्यासायचे आहेत, मार्जिनल क्वेश्चन. म्हणजे ह्या पोएमवर आधारलेले मार्जिनल जे काही क्वेश्चन्स आहेत ते आता आपण इथे अभ्यासून घेऊया. पहिला क्वेश्चन काय म्हणत आहे बघा, व्हॉट्स द डिफरन्स बिटवीन हिअर अँड लिसन. म्हणजे हिअर आणि लिसन मधला डिफरन्स काय आहे तो आपल्याला इथे विचारलेला आहे. आणि त्याचा आन्सर आहे हिअर मीन्स टू हिअर एनिथिंग. म्हणजे आपल्या कानावर आपल्या येणारे आवाज ते कुठलेही असोत, त्याला काय म्हणतो आपण, ते एकदम प्रयत्नपूर्वक केले म्हणजे ऐकलेले आवाज असोत किंवा नसोत त्यांना आपण म्हणतो हिअर. आणि लिसन म्हणजे हिअर विथ केअरफुली, लक्षपूर्वक ऐकणे, त्याला म्हणतात लिसन. नंतर सेकंड क्वेश्चन बघा, हाऊ ओल्ड इज द स्पीकर इन द पोएम. आता ह्या पोएमचा जो स्पीकर आहे तो किती वर्षाचा आहे, तर तो कसा आहे, यंगस्टर आहे, म्हणजेच टीनेजर आहे आपल्या भाषेमध्ये. नंतर तिसरा क्वेश्चन बघा, हु इज ही ऑर शी टॉकिंग टू. आता जो स्पीकर आहे तो कोणाशी बोलत आहे, तर तो कोणाशी बोलत आहे, आपल्या पॅरेंट्स सोबत. कोणाशी बोलत आहे, फ्रॉम दिस पोएम ही ऑर शी टॉकिंग टू हिज ऑर हर पॅरेंट्स इन द फॅमिली. नंतर फोर्थ क्वेश्चन बघा, व्हॉट मस्ट हॅव हॅपन्ड बिफोर द स्पीकर सेज ऑल दिस. आता हे सगळं जेव्हा तो बोलत आहे ह्या पोएमद्वारे तेव्हा त्याच्यासोबत नक्की काय घडलं असेल, तर याचा आन्सर आहे बघा, हिज ऑर हर पॅरेंट्स माइट हॅव नॉट हर्ड ऑर अंडरस्टूड हिम ऑर हर. म्हणजे त्याच्या पॅरेंट्सनी त्याला नीटपणे ऐकून घेतलेलं नसेल किंवा त्याचं म्हणणं समजून घेतलेलं नसेल. नंतर आहे थिंक, डिस्कस अँड आन्सर. म्हणजे विचार करा, चर्चा करा आणि उत्तरे द्या. आता नंतर तिथले क्वेश्चन बघूया. पहिला क्वेश्चन काय आहे, इज द स्पीकर अवेअर ऑफ हिज शॉर्टकमिंग्स. त्याच्या सोबत येणाऱ्या ज्या काही शॉर्टकमिंग्स आहेत त्याच्यासाठी तो स्पीकर अवेअर आहे का, म्हणजे जागरूक आहे का, तर ऑफकोर्स होय, द स्पीकर अवेअर ऑफ हिज शॉर्टकमिंग्स. नंतर दुसरा क्वेश्चन बघा, डज ही ऑर शी वांट टू इम्प्रूव्ह. आता स्पीकर स्वतःला सुधारू शकणार आहे का, इम्प्रूव्ह म्हणजे काय होते, सुधारणा करणे. तो स्वतःमध्ये सुधार करू इच्छित आहे का, स्वतःमध्ये काही इम्प्रूव्हमेंट घडवण्याची त्याची इच्छा आहे का, तर त्याचा आन्सर आहे यस, ही ऑर शी डज वांट टू इम्प्रूव्ह. नंतर थर्ड क्वेश्चन बघा, इज ही ऑर शी कॉन्फिडंट दॅट ही ऑर शी कॅन इम्प्रूव्ह. आता तो कॉन्फिडंट आहे का, तो म्हणजे त्याला आत्मविश्वास आहे का की तो स्वतःला इम्प्रूव्ह करू शकतो, स्वतःचे निर्णय स्वतः करू शकतो, तर याचा आन्सर आहे यस, ही ऑर शी इज कॉन्फिडंट दॅट ही ऑर शी कॅन इम्प्रूव्ह. नंतर चौथा क्वेश्चन बघा, हाऊ डज ही ऑर शी वांट टू वर्क इट आउट. आणि याचा अर्थ आहे तो कशा प्रकारे आता वर्क करू इच्छितो, तर ही ऑर शी wants the listener to listen to the problem and answer just what is asked and not give any unnecessary advice. The person will find his or her own solution by weighing the pros and cons of the situation. याचा अर्थ काय होतो की
ह्यामध्ये जो स्पीकर आहे त्याला फक्त कोणीतरी ऐकून घ्यायला पाहिजे. त्याच्या पॅरेंट्स कडून त्याला अशी अपेक्षा आहे, असा तो रिक्वेस्ट करत आहे की तुम्ही जस्ट मला ऐकून घ्या. कारण त्याला येणारे जे प्रॉब्लेम्स आहेत तो स्वतः तिथे सोडवायला तो तयार आहे. भलेही ते काही वेळा चुकेल, अडखळेल, परंतु त्याच्यामध्ये तो आत्मविश्वास आहे, ती जिद्द आहे की तो स्वतःचे प्रॉब्लेम्स काय करू शकेल, स्वतःच सोडवू शकेल. अशा त्याच्यामध्ये काय आहे, आत्मविश्वास आहे असं इथे म्हटलेलं आहे. नंतर क्वेश्चन 5 बघा, इज द पोएट विलिंग टू लिसन टू अदर्स. म्हणजे इज द पोएट विलिंग टू लिसन टू अदर्स. आता त्याचा दुसऱ्यांकडून ऐकण्याची त्याची इच्छा आहे का, तर नो. आन्सर काय येईल, नो. द पोएट विल नॉट लिसन टू अदर्स. द पोएट विल लिसन ओनली इफ ही आस्क्स द लिसनर टू गाईड हिम, नॉट अदरवाइज. आता दुसऱ्यांना ऐकून घेण्याची त्याची अजिबात इच्छा नाही. कारण का, कारण त्याला असं वाटते की कोणीतरी माझं म्हणणं ऐकून घ्यावं. पण काय करतात, तो जेव्हाही आपल्या पॅरेंट्स कडे जातो, रिक्वेस्ट करतो की माझं जरा थोडंसं ऐकून घ्या, त्याचे पप्पा मम्मी किंवा त्याचे पॅरेंट्स त्याचं ऐकून घेत नाही आणि ऐकून घेण्याच्या पूर्वीच सल्ले द्यायला लागतात, ऍडवाइस द्यायला लागतात, त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून द्यायला लागतात. आणि हेच त्याला नको आहे. कारण त्याचं फक्त एवढंच म्हणणं आहे की तुम्ही माझं जरासं ऐकून घ्या, माझी गोष्ट कंप्लीट होण्यापर्यंत थोडं थांबा. नंतर जर माझी इच्छा असेल की मला काही तुमची हेल्प पाहिजे असेल तर नंतर तुम्ही मला ऍडवाइस द्या, हेल्प करा, अशी त्याची इच्छा आहे. नंतर बघा इंग्लिश वर्कशॉप. आता आपल्याला इंग्लिश वर्कशॉप बघायचं आहे, म्हणजे पाठामागची प्रश्नोत्तरे बघून घ्यायची आहेत. पहिला क्वेश्चन काय विचारलेलं बघा, कम्प्लीट द फॉलोइंग विथ द हेल्प ऑफ लाईन्स ऑफ द पोएम. इथं काही ब्लँक लाईन्स दिलेल्या होत्या, काही पोएम्सच्या लाईन दिलेल्या होत्या आणि काही ब्लँक जागा दिलेली होती. आणि ती आपल्याला तो स्टांजा काय करायचा होता, कम्प्लीट करायचा होता. आणि मी तो केलेला आहे. आपला आन्सर आहे बघा, when I ask you to listen to me and you start giving me advice. You have not done what I asked. When I ask you to listen to me and you begin to tell me why I shouldn't feel that way, you are trampling on my feeling. म्हणजे काय, जेव्हा मी तुम्हाला काही विचारायला जातो आणि तुम्ही काय करता, माझं म्हणणं तर ऐकून घेतच नाही, पण माझं म्हणणं ऐकून घेण्याआधीच तुम्ही मला ऍडवाइस करता, तुम्ही मला सल्ले देता, माझं म्हणणं ऐकून घेण्याआधीच मला पॅम्परिंग करता. आणि हेच मला काय करता, तुम्ही तुमचं हेच वागणं मला अजिबात आवडत नाही. हे असं करून तुम्ही काय करता, माझ्या भावनांना पायदळीत उडवता, माझ्या भावनांना अपमान करता. तुम्ही माझ्या भावनांचं काय करता, ट्रॅम्पलिंग ऑन माय फिलिंग. माझ्या ज्या भावना आहेत, माझे जे इमोशन्स आहेत, त्यांना काय करता, तुम्ही अपमान करता, त्यांचा तुम्ही रिस्पेक्ट करत नाही, असं इथं स्पीकरला म्हणायचं आहे. आणि हे स्टांजा आहे, आपल्याला इथे आन्सर लिहायचं आहे. नंतर सेकंड क्वेश्चन बघा, राईट द अपोजिट्स अँटोनिम्स ऑफ द फॉलोइंग. आता अँटोनिम्स म्हणजे काय, विरुद्धार्थी शब्द. जसं की चीप, चीप म्हणजे स्वस्त, आणि त्याचा मग अपोजिट काय येणार, कॉस्टली. काय येणार, कॉस्टली म्हणजे महाग. नंतर आहे इनएक्वेडसी, आणि नंतर त्याचा अपोजिट काय येणार, ऍक्वेडसी. म्हणजे इनएक्वेडसी म्हणजे विवेक शून्य, ज्याला काही लॉजिकच नाही असं, ते म्हणजे इनएक्वेडसी. आणि ऍक्वेडसी म्हणजे ज्याला महत्व आहे, ज्याला मिनिंग आहे असं. सिंपल म्हणजे साधं, हार्ड म्हणजे कठीण, अंडरस्टँड म्हणजे समजून घेणे, मिस अंडरस्टँड म्हणजे गैरसमज. नंतर बघा डिस्करेज निराश, एनकरेज म्हणजे प्रोत्साहित करणे, ऍक्सेप्ट म्हणजे मान्य करणे, रिजेक्ट म्हणजे नकारणे. हे काय आपण बघत आहोत, अपोजिट वर्ड, इट मीन्स अँटोनिम्स. इरॅशनल, इरॅशनलचा काय येणार, रॅशनल. आणि क्लिअर म्हणजे साफ, अनक्लिअर म्हणजे, क्लिअर म्हणजे स्वच्छ किंवा साफ, आणि अनक्लिअर म्हणजे अस्वच्छ किंवा साफ नसणारे. नंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 3. यूज द फॉलोइंग चार्ट्स टू प्रिपेअर मिनिंगफुल डायलॉग. काय आहे इथे, डायलॉग्स. यूज युअर आयडियाज टू
टू फिल इन द ब्लँक्स. म्हणजे इथे काही इनकम्प्लीट हा डायलॉग बॉक्स दिलेला होता आणि तो आपल्याला काय करायचा होता, फुलफिल करायचा होता. आता इथे लिहिलेलं होतं हॅव यू रीड आणि आपल्याला इथं कम्प्लीट करायचं होतं. म्हणजे रीड काय, एखादी पुस्तक असेल किंवा न्यूजपेपर असेल किंवा व्हॉटेवर. परंतु मी इथे घेतलेलं आहे की तुम्ही विंग्स ऑफ फायर ही पुस्तक वाचलेली आहे का. तर इथे काय असणार आहे, इथे दोन व्यक्ती असणार आहेत. एक नो मध्ये आन्सर देणार आहे आणि दुसरा काय करणार आहे, येस मध्ये आन्सर देणार आहे. आणि अशाच प्रकारे ही आपल्याला डायग्राम काय करायची आहे, फिलअप करायची आहे. तर बघा क्वेश्चन कुठलेला आहे, हॅव यू रीड विंग्स ऑफ फायर. पहिला काय म्हणेल, नो. हॅव यू, मी काही वाचलेली नाही, तू वाचलेला आहे का. तर दुसरा म्हणेल यस आय हॅव. आता त्याचे दोन आन्सर असू शकतात, एक तर नो मध्ये असू शकतात किंवा यस मध्ये असू शकतात. आता नंतर जो त्यानं सपोज म्हटलं की नो हॅव यू, तर तो काय म्हणेल, येस ये वाला. यस आय हॅव, होय मी ते वाचलेलं आहे. यू मस्ट रीड इट टू, तू सुद्धा हे वाचायला पाहिजे. यू विल लव्ह इट, तुला सुद्धा हे काय होईल, आवडेल. म्हणजे तुला सुद्धा ही जी पुस्तक आहे ती वाचायला खूप आवडेल आणि तुला खूप आवडेल आणि किंवा प्रिय वाटेल अशी ती पुस्तक आहे, त्यातून तू काही इन्स्पायर्ड होशील अशा प्रकारची ती पुस्तक आहे, म्हणून तू सुद्धा ही वाचायला पाहिजे. मग बी वाला काय म्हणेल, बी काय म्हणेल, आय विल ट्राय इट, होय मी प्रयत्न करेन. नंतर येस नो आय हॅवंट, किंवा त्याचा दुसरा पण आपण पार्ट बघू, बट आय वॉन्ट टू रीड. म्हणजेच जर सपोज म्हटलं की नो हॅव यू, तर ये काय म्हणेल, यस आय हॅव, यू मस्ट रीड इट टू, यू विल लव्ह इट. किंवा त्याचा अनादर पण आन्सर असू शकते, तो म्हणजे नो आय हॅवंट, मी नाही, मी वाचलेलं नाही, बट आय वॉन्ट टू रीड, परंतु हे मला वाचायचं आहे. नंतर बी म्हणेल ओके आय विल ट्राय इट, किंवा नंतर तो म्हणू शकेल टेल मी अबाउट इट व्हेन यू डू, जेव्हा तू हे वाचशील तेव्हा तू मला काय करशील, सांगू शकशील. आता त्याचा दुसरा पार्ट बघून घेऊया, तो म्हणजे जर एनी क्वेश्चन विचारला हॅव यू रीड विंग्स ऑफ फायर, बी काय म्हणेल, यस आय हॅव, हो मी ते पुस्तक वाचलेली आहे. काय म्हणेल पुन्हा, इट्स अमेझिंग किंवा व्हेरी इंटरेस्टिंग किंवा सुपर. किंवा त्याचा दुसरा पण मत असू शकतो, तो म्हणजे इट्स बोरिंग, टू लॉंग, आय डिडंट लाईक इट. म्हणजे काय करायचंय, एक क्वेश्चन विचारणारा असेल इथे आणि दुसरा आन्सर करणारा असेल, पण आपण इथे दोन्ही त्याच्या बाजू घेतलेल्या आहेत की त्याचं मत काय असू शकतं, एकतर एस मध्ये असू शकतं किंवा नो मध्ये असू शकतं. तशाच प्रकारे हा सुद्धा एक डायग्राम आहे, ती आपल्याला फिलअप करायची होती आणि ही कशावर आधारित होती, फिल्मवर आधारित होती. म्हणजे तुम्ही आपल्या मित्राला विचारू शकता की तुम्ही पिक्चर पाहिलेला आहे का, तर तो मित्र म्हणेल हो मी पाहिलेला आहे, किंवा तो म्हणेल की नाही मी तो पाहिलेला नाही, मला बघायचा आहे. तर अशा प्रकारे आपण ही सुद्धा डायग्राम कंप्लीट करून घेऊया. हॅव यू सीन द छावा मूवी, तो मित्राला विचारेल की तू छावा मूवी बघितलेला आहे का, तर त्याचा मित्र आन्सर करेल नो हॅव यू, नाही मी पाहिलेली नाही. किंवा अजून असं पण म्हणू शकतो की यस आय हॅव. त्याच्या दोन बाजू काय होतील, एकतर तो हो म्हणेल किंवा नो म्हणेल. आता नो म्हटल्यावर काय काय होऊ शकते बघा, यस आय हॅव, यू मस्ट वॉच इट टू. आता हो मी ते पाहिलेलं आहे, तू सुद्धा हे काय करायला पाहिजे, वाचायला पाहिजे, म्हणजे बघायला पाहिजे, ते खूप काय आहे, छान आहे. तर बी काय म्हणेल, आय विल ट्राय इट, काय म्हणेल, होय मला सुद्धा ते प्रयत्न करेल, म्हणजे मी सुद्धा बघण्याचा काय करेन, प्रयत्न करेन. नंतर ये म्हणू शकतो की नो आय हॅवंट बट आय वॉन्ट टू वॉच. तो काय म्हणू शकतो, एकतर येस आय हॅव, मी बघितलेला आहे, किंवा मी नाही बघितलेला आहे. त्याच्यावर म्हणेल बी काय म्हणेल, टेल मी अबाउट इट व्हेन यू डू. आता बी काय म्हणेल की तू जेव्हा बघशील तेव्हा मला सांग. आणि जर त्याने बघितलेला असेल तर तो काय म्हणेल, हो मी प्रयत्न करीन बघण्याचा. नंतर त्याची दुसरी बाजू बघून घेऊया, होय मी ते बघितलेलं आहे. त्यावर बी विचारेल, त्याच्यावर तो बी ला म्हणेल की तो कसा आहे, इट्स अमेझिंग, व्हेरी इंटरेस्टिंग किंवा सुपर असं तो सांगेल. आणि किंवा त्याचा दुसरा पण ओपिनियन असू शकतो किंवा व्ह्यू असू शकतो की तो खूप लॉंग आहे,
खूप बोरिंग आहे, आय डोंट लाईक मूवी बेस्ड ऑन करेज, किंवा मला अशा प्रकारचे पिक्चर काही बघायला आवडत नाही. तर अशा प्रकारची ही काही आहे डायग्राम आहे जी आपण कंप्लीट केलेली आहे. नंतर बघा परत तिसरी डायग्राम आहे तशाच प्रकारची आर्ग्युमेंट्स वर आहे. जेव्हा तुम्ही फॅमिलीमध्ये असता तेव्हा तुमचे बहीण भाऊ पॅरेंट्स याच्यामध्ये काही आर्ग्युमेंट्स असतात आणि त्याच्यावरच आधारित ही काही आहे डायग्राम आहे. आता कशा प्रकारची ही डायग्राम, इथं काय दिलेलं आहे की दोन मित्र आहेत, तो एकमेकांना क्वेश्चन करत आहे की का. बघा काय क्वेश्चन आहे, आय हॅड अन आर्ग्युमेंट विथ माय ब्रदर टुडे. माझ्या भावासोबत माझं काय झालंय, आर्ग्युमेंट झालं, म्हणजे काही वाचावाची झाली किंवा भांडण झालं. तेव्हा दुसरा मित्र विचारेल, ओ कशासाठी झालं, कशाबाबत झालं. तर तो पहिला काय म्हणेल, ए काय म्हणेल, द युज्युअल, कॉमन जसं नेहमी घडतं तसं, आय वॉन्टेड टू वॉच कार्टून नेटवर्क अँड ही चेंज द चॅनल टू सी हर फेवरेट सिरियल, सो अगेन वी एंडेड अप विथ अन आर्ग्युमेंट, सो अगेन वी एंडेड अप फायटिंग. आणि आता त्याला काय करायचं, मला कार्टून बघायचे होते आणि त्याला काय सिरियल बघायचं होतं आणि यावरूनच आमचं आर्ग्युमेंट झालं आणि नंतर आर्ग्युमेंटचं नंतर रूपांतर कशामध्ये झालं, भांडणामध्ये झालं, असं तो आपल्या मित्राला म्हणतो. तर बी म्हणतो, व्हाय डोंट यू टॉक टू हर ऑर हिज पीसफुली. आता हे तू त्याच्यासोबत एकदम शांततापूर्वक का बोलू शकला नाही. तर पहिला काय म्हणेल, आय ट्राईड बट इट डझंट हेल्प. मी प्रयत्न केला होता परंतु तो काही माझं ऐकलं नाही. किंवा तो काय म्हणेल, आय विल ट्राय. हो मी, किंवा जर त्याने आपल्या भावाशी जर भांडण केला असेल आणि त्याचा मित्र मग त्याला सजेस्ट करत असेल की तू शांततापूर्वक बोलूनही हे जे करू शकते, तर तो एकतर काय म्हणेल की मी प्रयत्न केला होता, किंवा मी दुसरी त्याची बाजू, किंवा तो दुसरा पण म्हणू शकते की हो मी प्रयत्न करेल. हे झालं एक साइड. आता दुसऱ्या साइडला बघून घेऊया. तो आपल्या मित्राला म्हणतो की माझ्या भावासोबत माझं काय झालं, आर्ग्युमेंट झालं, भांडण झालं. तर त्याचा मित्र त्याला बी काय म्हणेल, ओ नो नॉट अगेन, यार नको, हे पुन्हा नको करत जाऊ असं. तर तो हे काय म्हणेल, आय ट्राय टू एक्सप्लेन दॅट आय वॉन्टेड टू सी कार्टून नेटवर्क बट ही डिडंट लिसन अँड चेंज द चॅनल. परंतु तो माझं काही ऐकला नाही आणि त्याने काय केलं, चॅनल चेंज केलं. तर बी काय म्हणेल, सॅड, फारच वाईट झालं हे. तर अशा प्रकारे हे सुद्धा एक डायग्राम होती. नंतरचा क्वेश्चन बघा, राईट अन इन्फॉर्मल लेटर फ्रॉम अ टीनेजर टू हिज ऑर हर पॅरेंट एक्सप्रेसिंग अ फ्यू थॉट्स फ्रॉम द पोएम. आणि त्याच्यासाठी काय इथे दिलेला आहे, यांचा उपयोग करून आपल्याला तो लेटर लिहायचा आहे. आता पोएम मध्ये दिलेलं काय आहे की तुम्ही माझं म्हणणं जरा ऐकून घ्या, तुम्ही माझं म्हणणं काही ऐकत नाही, मी जसं काही सांगायला लागलो माझ्या मनाचा तुम्ही विचारच करत नाही, मताचा अनादर करता, माझ्या भावनांची रिस्पेक्टच करत नाही, असं पोएमद्वारे स्पीकरला म्हणायचं आहे. आणि अशाच प्रकारचं लेटर आता आपल्याला लिहायचं आहे. कोणाला लिहायचं आहे, आपल्या पॅरेंट्सला लिहायचं आहे. कोणाला लिहायचं आहे, आपल्या पॅरेंट्सला लिहायचं आहे. बघूया कशा प्रकारे लिहिलेलं आहे. A3 गाला रेसिडेन्सी, मुक्ताई, नागपूर, 22 जुलै 2020. हे त्याचा पत्ता आहे आणि तो आपल्या बाबांना बोलत आहे, डिअरेस्ट पापा, म्हणजे प्रिय बाबा. आर यू सरप्राइज टू सी दिस लेटर. तुम्ही माझे पत्र बघून खूप आश्चर्यचकित व्हाल, कारण आय वॉन्टेड टू टॉक यू डायरेक्टली अबाउट दिस, बट देन आय थॉट आय विल बी एबल टू एक्सप्रेस मायसेल्फ बेटर इन अ लेटर. मी विचार केला होता की तुमच्याशी प्रत्यक्षात येऊन बोलावं, परंतु नंतर असं मला वाटलं की मी माझ्या भावना ह्या लेटर मधून जास्त चांगल्या प्रकारे काय करू शकतो, एक्सप्रेस करू शकतो. आय एम स्टील अपसेट ओव्हर अवर आर्ग्युमेंट विच टूक प्लेस येस्टरडे. आता सुद्धा काय आहे, जरासा नाराज आहे, दुःखी आहे, अपसेट आहे. कशासाठी, काल आपल्यामध्ये जो काही आर्ग्यू झाला त्याच्या बाबत. आय वॉज लिटल
बिट रूड विथ यू. मी जरा तुमच्या सोबत काल काय वागलो, खूप वाईट वागलो. बट आय जस्ट वॉन्टेड यू टू लिसन टू माय कन्सर्न. परंतु तुम्हाला सुद्धा माझी बाजू ऐकून घ्यायची होती, माझ्या बाबत जरा ऐकून घ्यावं असं मला वाटत होतं. इन्स्टेड ऑफ लिसनिंग टू मी कम्प्लिटली यू स्टार्टेड ऍडवायझिंग मी. आता तुम्ही माझं काही म्हणणं ते ऐकलेलं नाही आणि माझं काही ऐकून घेण्याच्या पूर्वीच तुम्ही मला काय करायला लागले, ऍडवाइस द्यायला लागले, मला बोलायला लागले. आणि म्हणूनच मी तुमच्याशी जे काही काल रूड वागलं त्याच्याबद्दल मी काही आहे जरासा नाराज आहे. दॅट रिअली हर्ट मी अ लॉट. आणि ते मला खूप दुःखात देऊन गेलं, मला त्याच्याबद्दल खूप वाईट वाटत आहे. आय ऑलवेज विश that I should share my thoughts with someone. Sharing makes me happy and feel lighter. मला नेहमी असं वाटत आले की माझ्या भावना मी कोणातरी सोबत शेअर कराव्या. आणि आपण जेव्हा आपल्या भावना शेअर करतो तेव्हा आपल्याला काय वाटतं, थोडंसं हलकं वाटते, हॅप्पी फील होते. परंतु बट व्हेनेवर आय ट्राय टू शेअर समथिंग विथ यू, परंतु माझ्या भावना मी जेव्हाही तुमच्यासोबत शेअर करायला लागतो, यू स्टार्ट ऍडवायझिंग मी इन्स्टेड ऑफ लिसनिंग टू मी. परंतु तुम्ही काय करता, जेव्हा मी तुम्हाला शेअर करायला जातो तुम्ही माझं काही ऐकूनच घेत नाही आणि इन्स्टेड ऑफ लिसनिंग म्हणजे ऐकून घेण्याच्या आधीच तुम्ही काय ऍडवाइस देणं चालू करता. आणि ह्याच गोष्टी मला तुमच्या सोबत केलेल्या आवडत नाही. आणि म्हणूनच आपल्यामध्ये जो काही काल वाद झाला त्याच्याबद्दल मला जरासा वाईट वाटत आहे. आय होप यू विल ट्राय टू अंडरस्टँड माय फिलिंग्स. आता मला असं आशा वाटते की तुम्ही माझ्या भावनांना थोडं समजून घ्यावं, मला थोडंसं समजून घ्यावं असं मी काय करतो, होप करतो. युअर्स लव्हिंगली चेतन. काय अशा प्रकारे हा लेटर आहे, चेतन नावाच्या मुलाने आपल्या पप्पाला लिहिलेलं लेटर आहे. आणि यामध्ये त्याला काय दाखवायचं आहे की तुम्ही माझ्या भावनांना जरासं समजून घ्या. माझ्या मनामध्ये भलेही कुठलेही विचार येऊ देत, ते थोडे नासमजीचे असतील, इरॅशनल असतील, परंतु गैरवागणुकीचे असतील, परंतु आधी तुम्ही समजून तर घ्या, आधी ऐकून तर घ्या. भलेही ते चुकीचे असतील तर नंतर ऍडवाइस द्या, मला समजून सांगा त्यांच्यामध्ये काही चूक आहे, मी नंतर माझं स्वतः शोधून काढेल किंवा तुमची हेल्प घेईल. चुकीचं असतील तर मी ते बाजूला पण करेल, पण ऍटलिस्ट तुम्ही माझं ऐकून तर घ्या. तुम्ही काय करता, माझं ऐकत नाही आणि इन्स्टेड ऑफ लिसनिंग, ऐकून घेण्याच्या आधीच तुम्ही मला ऍडवाइस करता, माझ्यावर ओरडता. आणि म्हणूनच तुम्ही हे तुमचं जे हे वागणं आहे मला पटत नाही आहे. अशा प्रकारचं आशय इथं काय ह्या लेटर मध्ये दिलेलं आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपली पोएम, आपले मार्जिनल क्वेश्चन्स आणि आपलं वर्कशॉप हे तिन्ही भागात काय केलेले आहेत आपण आज कंप्लीट केलेले आहेत. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडलेला असेल तर तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवीन नवीन उपयोगी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढल्या भागामध्ये. तोपर्यंत बाय बाय.